नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, अंकिताला लागला प्रेमाचा लळा, आईबापानेच कापला लेकीचा गळा. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर या तालुक्यातील असून त्या ठिकाणी नेहरूनगर या परिसरात रामराव पवार हे शेतकरी आपल्या परिवारासह राहतात. रामराव यांना 2 एकर शेती आहे आणि ते शेती कसून ते आपला आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. ते व त्यांची पत्नी व 4 मुली असा त्यांचा परिवार आहे. त्यांनी आपल्या 3 मुलींचे लग्न अतिशय चांगल्या घरी देऊन एक चांगला बाप होण्याचे कर्तव्य निभावले. आता एकच मुलगी लग्नाची बाकी होते. तिचे नाव अंकिता. अंकिता हिचे शिक्षण 10वी पर्यंत झालेले होते. ती दिसायला सुंदर होती. तिचे लाड तिचे आईवडील दोघेही करत. अंकिताने नुकतंच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवला होता. ती दिसायला सुंदर असल्याने ती कोणाच्याही मनात अगदी सहजच भरत असे. अंकिताच्या गल्लीतच राहणारा विकास हा राहत होता. तो अंकिताच्या घराजवळून येता जाता विकास आणि अंकिताची नजरानजर होत होती. विकास नेहमीच तिच्या घरासमोरून घुटमळत असे. हळूहळू हा प्रकार अंकिताच्याही ध्यानात आला. तिच्याकडूनही त्याला प्रतिसाद मिळू लागला. तसे त्याचेही धाडस वाढले होते. दोघांच्या नजरेचा खेळ सुरू झाला होता. एकमेकांना इशारे करणे सुरू झाले होते. हळूहळू दोघांच्याही मनात प्रेमाचा अंकुर फुलू लागला. ते दोघेही एकमेकावर खूप प्रेम करू लागले. या प्रेमात त्या दोघांना एका गोष्टीचा विसर पडला. ती गोष्ट म्हणजे ते दोघेही वेगवेगळ्या जातीचे होते. अंकिता आणि विकास एकमेकाच्या प्रेमात एवढे दंगून गेले होते की एकमेकांना एकांतात भेटणे, बोलणे एवढेच नाही तर एकमेकांचा हातात हात घेऊन ते फिरू लागले. मात्र ही गोष्ट जास्त वेळ लपून राहू शकली नाही. अंकिताच्या प्रेमाची चाहूल तिच्या घरच्यांना लागली होती. आईवडिलांना हे प्रेमप्रकरण समजताच ते खूप संतापले होते. अंकिता ही शाळेतून घरी येताच तिच्या आईवडिलांनी तिला याबाबत विचारणा केली असता ती गप्प राहिली. तिच्या आईने तिला खूप समजावून सांगितले की तुझा बाप जेवढा शांत आहे तेवढाच तो रागीट आहे. त्याला राग आला तर आपल्या दोघीचं काही खरं नाही. स्वतःला सावर, येड्यासारखं वागू नको, असे तिच्या आईने तिला समजावून सांगितले. बऱ्याच दिवसानंतर अंकिता व विकास यांनी भेटायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे ते घरच्यांच्या चोरून भेटले. अंकिताच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या होत्या. ते पाहून विकास म्हणाला, काय झालं आहे अंकिता? त्यावर तिने उत्तर दिले की मला तुला सोडून एक क्षणही राहावंसं वाटत नाही. त्यावर तोही म्हणाला, हो अंकिता, माझे पण तसेच हाल आहेत. मला तर वाटते आज तू मला भेटायला येणारच नाहीस. असं विकास हसत हसत म्हणाला, वेडे, तुझ्यासाठी मी जीवही देण्यास तयार आहे. मागून तर बघ. नको, मला तुझा जीव. मला तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे. आपण दोघे प्रेम करतो हे आपल्या घरच्यांना अमान्य आहे. मला तर वाटत नाही की आपल्या घरचे आपले लग्न करून देतील. मला नाही मानायची जात आणि पात. चल जाऊया, आपण या समाजाला सोडून कुठेतरी पळून जाऊया, असे विकास अंकिताला म्हणाला. तिचाही त्याच्यावर विश्वास होता. याच विश्वासाच्या जोरावर त्या दोघांनी पळून जाण्याचे ठरवले आणि एक दिवस संधी साधून ते दोघे पळून गेले. ते दोघेही पती पत्नीप्रमाणे राहू लागले. नेहरूनगरमधील अंकिता व विकास पळून गेल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली होती. अंकिताचे वडील रामराव हे फार संतापून गेले होते. ते विकासच्या घरी जाऊन त्यांच्याबद्दल अपशब्द बोलत होते. विकासनेच माझ्या मुलीला फूस लावून पळवले आहे. माझी मुलगी कोठे आहे हे लवकर सांगा, अन्यथा मी तुमच्या मुलाविरुद्ध
पोलिसात तक्रार देईन, अशी धमकी अंकिताचे वडील रामराव देत होते. मात्र विकासच्या घरच्यांनाही विकास कोठे गेला आहे याची कल्पना नव्हती. अखेर हे प्रेमप्रकरण हिमायतनगर पोलिसात पोहोचले. रामराव पवार यांनी विकासने अंकिताला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली. हिमायतनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून विकासवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर विकास आणि अंकिता याची शोध मोहीम सुरू झाली होती. पोलिसांनी कसून शोध घेत गोपनीय माहितीच्या आधारे अंकिता व विकासला शोधून पोलीस स्टेशनला आणले व अंकिताला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले. हिमायतनगर परिसरात सर्वत्र चर्चा सुरू होती. ती पळून गेलेली अंकिता घरी आली. काही जण तर अंकिताला टोमणे मारत होते. रामराव हे तिला वारंवार बोलत होते की आपली समाजात खूप इज्जत आहे, पण आता तुझ्यामुळे खूप बदनामी झाली आहे. गावात तोंड काढायला जागा उरली नाही. तो मुलगा आपल्या समाजाचा नाही. त्याचा नाद सोड. तुझे लग्न आपल्या समाजातील चांगल्या मुलाशी करू, असे तिचे वडील तिला समजावून सांगत होते. पण तिने मात्र त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की मी विकासवरच प्रेम करते. मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा. मुलीचे हे बोलणे ऐकून रामराव यांचा पारा चढला. माझे प्रेम खरे आहे. मी माझं सर्वस्व विकासला अर्पण केलं आहे. विकासवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्या, नाहीतर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करीन, अशी ती आईवडिलांना धमकी देत होती. 1 फेब्रुवारी 2024 रोजी विकासवर केलेल्या केसेसची न्यायालयात सुनावणी होती. त्यामुळे अंकिताला न्यायालयात नेमकं काय बोलायचं आहे ते तिच्या आईवडिलांनी तिला घरी समजावून सांगितलं होतं. न्यायालयात जाऊन अंकिताने जे सांगायचे होते ते त्यांच्या वकिलांनी सांगितले. मात्र वकिलांनी जे सांगितलं ते अंकिताला मान्य नव्हते. मी विकासविरुद्ध कसलाही खोटा आरोप न्यायालयात सादर करणार नाही. मी विकाससोबतच लग्न करणार, असा हट्ट तिने न्यायालयात निडरपणे बोलून दाखविला. हा प्रकार पाहून रामरावचे वकील चांगलेच भडकले होते. अंकिता ही जिद्दी होती. ती कोणाचेही ऐकत नव्हती. अखेर अंकिताच्या मनासारखेच झाले. रोजच्याप्रमाणे सोबत सर्वांनी जेवण केले. अंकिता ही झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेली. मात्र रामराव आणि पंचफुलाबाई यांना काही झोप येना. त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न येत होता की आता अंकिताचे काय करायचे. आधीच गावात आपली खूप बदनामी झाली आहे. अंकिताने दुसऱ्या समाजाच्या पोरासोबत लग्न केलं तर आपली समाजात काय इज्जत राहील. समाज आपल्याला तोंड वर काढू देणार नाही. असे अनेक विचार त्यांच्या डोक्यात येऊ लागले. यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे, असे रामराव आपल्या पत्नीशी बोलत होते. त्यांच्या या बोलण्याला त्यांची पत्नी यांचीही सहमती होती. शेवटी आईवडिलांनी अखेरचा पर्याय म्हणून त्यांनी एक कठोर निर्णय घेतला. अंकिता कधी झोपते याची ते वाटच पाहू लागले. थोड्याच वेळात अंकिता गाढ झोपल्याचे त्या दोघांच्या लक्षात आले. आज अंकिताच्या जीवनातला अखेरचा दिवस होता. रामराव आणि पंचफुलाबाई यांनी अंकिताला कायमचे संपवण्याची पूर्ण तयारी केली होती. रात्रीचे 1:15 वाजताच्या दरम्यान तिचे आई-वडील अंकिताच्या पलंगाजवळ आले. त्यांनी मागचा पुढचा कसलाही विचार न करता रामराव याने धारदार विळ्याने झोपलेल्या अंकिताच्या गळ्यावर, डोक्यावर, कपाळावर, पोटावर, पायावर, कमरेवर वार केले. तर जन्मदात्या आईनेही अंकितावर सपासप वार केले. झोपलेल्या अंकिताने जोराने आई अशी किंकाळी फोडली, पण तिच्यावर वार करणारी तिची आईच होती. मला मारू नका, मी काय पाप केलंय, असे म्हणत अंकिताने त्या दोघांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोघा आईवडिलांनी पोटच्या पोरीवर इतके वार केले की ती काही वेळातच
ती निश्चित पडली. दोघांनाही अंकिताचा मृत्यू झाल्याची खात्री झाली. त्यांनी घरात सांडलेले सर्व रक्त पुसून घेतले आणि 2 फेब्रुवारी रोजी अंकिताची आई घराबाहेर येऊन जोरजोराने रडू लागली, आक्रोश करू लागली. "अरे देवा, माझी मुलगी मला सोडून गेली रे." पंचफुलाबाईच्या या रडण्याच्या आवाजाने नेहरूनगरमधील नागरिक त्यांच्या घरासमोर जमा झाले होते. नेमके काय झाले आहे याची माहिती घेतली असता तिने सांगितले की अंकिताने डोक्यामध्ये काहीतरी मारून घेतल्यामुळे तिचा मृत्यू झाला हो. आणि अंकिताच्या मृत्यू झाल्याची बातमी सर्वत्र पसरली. त्यामुळे नागरिकांनी तिला पाहण्यासाठी रामरावच्या घरासमोर प्रचंड गर्दी केली होती. ही घटना घडल्याची खबर हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे मिळताच हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. हिमायतनगर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून काही नागरिकांची विचारपूस केली. त्या दरम्यान काही नागरिकांनी या घटनेतील गोपनीय माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अंकिताचा मृतदेह तपासणीसाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याचे ठरविले. तेथे उपस्थित असलेल्यापैकी नागरिकांच्या तोंडून पोलिसांना वेगवेगळी माहिती मिळत असल्यामुळे पोलिसांना यात काहीतरी दडले असल्याचा संशय आला. त्या दरम्यान ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी मयत अंकितास तपासले असता तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या होत्या आणि त्यामुळेच अंकिताचा मृत्यू झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. त्यावरून पोलिसांनी अंकिताचे आईवडील रामराव पवार व पंचफुलाबाई पवार यांना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले. मयत अंकिताबद्दल कसून चौकशी केली असता आणि पोलिसांनी खाक्या दाखविताच रामराव व पंचफुलाबाई यांनी मयत अंकिताच्या खुनाबद्दल उलगडा केला. आपणच आपल्या मुलीचा खून केल्याचे त्या दोघांनीही कबूल केले. अंकिताच्या खूनप्रकरणी हिमायतनगर पोलीस स्टेशनमध्ये वडील रामराव पवार व आई पंचफुलाबाई पवार यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.